मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळांची नाराजी अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली। नुकतंच एका पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळांनी सगळ्या भावना मेल्यात अशी प्रतिक्रिया दिली। पण आज भुजबळांच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा दिसलं। भुजबळ खळखळून हसले। या हसण्याचं कारण होतं काही दिवसांपूर्वीची एक घटना। एका कार्यक्रमात भुजबळ आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर होते। तेव्हा पवारांनी एक चिठ्ठी भुजबळांना दिली। पण त्या चिठ्ठीत नेमकं काय होतं पाहूयात। याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट। अच्छा, चिट्ठी लिखी है तो त्याच्यावर पडदे में रहने दो डिसेंबर महिन्यात चेहऱ्यावर नाराजीचा महापूर असणारे छगन भुजबळ आज मात्र असे मनापासून खदखदून हसताना दिसले। त्यांचं हसणं इतकं मनमुराद होतं की ते पाहून पत्रकारही आपलं हसू आवरू शकले नाहीत। या हसण्याचं निमित्त पत्रकारांच्या आजच्या प्रश्नात असलं तरी त्याचा संदर्भ होता गेल्या आठवड्यातल्या शुक्रवारचा। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर आले होते। त्यावेळी पवारांनी एका कागदावर काहीतरी लिहून ती चिठ्ठी भुजबळांना दिली आणि भुजबळांनी डोळ्यात जीव आणून ती वाचली। त्यानंतर आज माध्यमांसमोर आलेल्या भुजबळांना पत्रकारांनी हा प्रश्न विचारला तेव्हा भुजबळांनी ओरिजिनल भुजबळ स्टाईलनं अशी प्रतिक्रिया दिली। काय लिहिलं होतं पवार साहेबांनी तुम्हाला चिठ्ठी जी लिहून दिली शरद पवारांनी स्टेजवरती, त्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं? पवारांनी जी चिठ्ठी दिली तुम्हाला कार्यक्रमात एक चिठ्ठी आपल्याला दिली। अच्छा, चिट्ठी लिखी काय लिहिलं त्याच्यावर पडदे में रहने दो असं ते चिठ्ठीत लिहिलं होतं की असं तुम्ही म्हणताय आम्हाला? चिठ्ठीत असं लिहिलं होतं की तुम्ही सांगताय? मी सांगितलं ना आता एकदा, त्याचं उत्तर दिलं आता काय परत। ज्या दिवशी शरद पवारांनी भुजबळांना चिठ्ठी दिली होती त्याच दिवशी भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एकाच गाडीतून प्रवास केला होता। यावेळीही भुजबळांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते। त्या भेटीत भुजबळांनी नाराजीला जवळपास फिरकूही दिलं नाही। साहेब, अजितदादा आज दिसले नाहीत, कार्यक्रमामध्ये आले नाहीत, काय बोलणं झालं? मला माहित नाही ते कुठे असते, साहेब मुंबईत आहेत का मुंबईच्या बाहेर कुठे आहेत काही कल्पना मला माहित नाही ते कुठे असते, मुंबईत आहेत का मुंबईच्या बाहेर कुठे आहेत काही कल्पना। तर फडणवीस आणि पवारांसोबतच्या भेटीत भुजबळांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद एका प्रश्नानं मात्र उडून गेला। एवढंच नाही तर त्यांच्या भावनाही मेल्या। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे लगातार कह रहे मीडिया के सामने कि भुजबल साहब को मनाने का प्रयास किया जाएगा कि 1-2 दिन में आपसे मुलाकात करेंगे, लेकिन आपसे क्या उनकी मुलाकात हुई? सच में वो मनाने का प्रयास करे? हमारी कोई मुलाकात नहीं हुई, कोई बातचीत नहीं हुई है। जबकि आपको तो बयान देकर, मीडिया के सामने बयान देकर आपकी भावनाओं के साथ खेलने का प्रयास हो रहा है उनकी तरफ। मैं कुछ भी नहीं कहना चाहता हूँ सर, ये बात आज क्या मेरी सारी भावना जो है मर गई है। एकीकडे भावना मेल्याचं सांगणारे भुजबळ पक्षांतर्गत टीकाकारांना मात्र त्यांची जागा दाखवण्याची एकही संधी सोडत नसल्याचं दिसतंय। पक्षाने पुष्कळ लाड केले, आता काय करायचं राहील? लाड किती लाड करायचे मला सांगा तुम्ही? पुष्कळ लाड केले पक्षाने पुष्कळ लाड केले, आता काय करायचं राहील? लाड किती लाड करायचे मला सांगा तुम्ही? पुष्कळ लाड केले पक्षाने। कोकाटे हे तसं पाहिलं तर उपरे आहेत। 5 वर्षापूर्वी ते कधीही राष्ट्रवादीत नव्हते। 5 वर्षापूर्वी त्याने माणसं पाठवली की त्यांना यायचं आहे। मी पवार साहेबांना विचारलं, पवार साहेब तयार नव्हते, पण मी म्हटलं की जाऊ द्या, काय मला काय ते बोलले असतील, शिव्या दिल्या असतील मागच्या निवडणुकामध्ये, परंतु आपण आता निवडणुका आहेत आणि नंबर वाढवला पाहिजे। पवार साहेबांनी सांगितलं की तो काय पाहिजे तो घ्या निर्णय, आणि आम्ही त्यांना घेतला। आम्ही त्यांच्या प्रचाराला सुद्धा गेलो पावसामध्ये। भुजबळांच्या नाराजी नाट्याला 3 आठवडे उलटले, मात्र अद्यापही त्यांची अजितदादांनी भेट घेतलेली नाही। 2-3 दिवसात भुजबळांची भेट घेऊ असं गेल्या आठवड्यात सुनील तटकरे सांगत होते आणि 3 दिवसानंतर आजही त्यांनी तेच सांगितलंय। माझा संवाद होताच, मी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, वेळोवेळी बोललो। नंतरच्या कालावधीमध्ये आदरणीय भुजबळ साहेब परदेश दौऱ्यावरती होते। माझ्या माहितीप्रमाणे ते काल आलेले आहेत।
मी पण गेले 5-6 दिवस रायगड रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होतो. आज मी संघटनेची बैठक घेतली, त्यामुळे उद्या परवा त्यांच्याशी चर्चा होणे अपेक्षित आहे. त्यांच्याबरोबर ती चर्चा अपेक्षित आहे, नाराजी कमी होईलच. मी राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांची या विषयावरती चर्चा चालू आहे, म्हणून इतरांनी या विषयावरती भाष्य करण्यापेक्षा आम्हाला हा प्रश्न मार्गी लावायचा आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, माणेकराव जे बोलले असतील, माणेकरांना मी पण फोन करून विचारीन त्यांच्या काय भावना आहेत. खाजगीरित्या निश्चित त्या बाबतीमध्ये बोलाव्यात. यापुढे जाहीररित्या कोणी या विषयावरती मत प्रकट करू नये अशी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सर्वांना सूचना आहे. भुजबळ अजितदादा भेटीचा हा 2-3 दिवसातला मुहूर्त यायला अजून किती दिवस लागणार आणि या भेटीनंतर शरद पवारांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरचा पडदा भुजबळ उघडणार का, याचीच सध्या उत्सुकता आहे. निलेश बुधावलेसह अमोल जोशी, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.